मॅटलॅब R2023A ओपन केल्यानंतर, ही फाईल ओपन केल्यानंतर हा असा एक व्ह्यू येतो, ज्यामध्ये तुम्ही बघू शकता एक सोलर पॅनलचा ॲरे शो केलेला आहे. MPPT सर्किट शो केलेलं आहे. ओके. आफ्टर दॅट 3 लेवलचा स्कोप आहे, जे आपलं मेन सर्किटचं टायटल आहे. 3 लेवल कन्व्हर्टर त्याचं टायटल आहे. देन सिंगल फेज AC सप्लायचा एक स्कोप आहे. हा जो स्कोप आहे तो आपल्याला THD फाइंड करण्यासाठी लागणार आहे. ओके. आफ्टर दॅट यातला कोणता पण हा व्होल्टेजचा आहे. हा जो व्ह्यू दिसतोय हा व्होल्टेज 3 फेज करंट आहे. हा करंट 3 फेज करंट आहे. ओके. वेव्ह फॉर्म व्होल्टेजची 3 फेजची वेव्ह फॉर्म बघायची असेल तर इकडे क्लिक करा, ह्या स्कोपवरती क्लिक करायचं आहे. आणि करंटची बघायची असेल तर इथे. ओके. सो आफ्टर दॅट दिस इज द मॉडेल प्रेडिक्टिव्ह कंट्रोल. हा एक कोड आहे मॅटलॅब फंक्शनचा, ज्यामध्ये ह्या व्हॅल्यूज आपल्याला डिफाईन करायच्या असतात स्टार्टिंगला. त्या डिफॉल्ट पण देऊ शकतो आपण, बट स्टील सॅम्पलिंग टाइम, फिल्टर कॅपॅसिटर, फिल्टर इंडक्टन्स अँड इनपुट DC व्होल्टेज आपल्याला इथे प्रोव्हाइड करायचं आहे. इथे डबल क्लिक केल्यानंतर इथे जरी व्हॅल्यूज पुट केल्या तरी चालतील, बट तसा न करता एक इझिएस्ट ऑप्शन आहे, आपण तोच करायचा. मी पुढे सांगतो ते. ओके. आफ्टर दॅट these are the gate signals S1 to S12 which gets from the MPC. मॉडेल प्रेडिक्टिव्ह कंट्रोल मधून हे गेट सिग्नल्स आलेले आहे. जे गेट सिग्नल्स इथे, सपोज मी इथे S1 वरती क्लिक केलं, then S1 will be highlighted. Okay, so we have total 12 IGBTs, so that's why we need 12 gate signals. That gate signals are generated from the MPC itself. Okay, so we'll see one by one after running condition, but before you can see there is some इनकम्प्लीटनेस इन MPC इथे इनकम्प्लीट आहे. नीट बघा एकदम व्यवस्थित. तो रेड हायलाइट करतोय. आता हा रेड हायलाइट जर काढायचा असेल तर आपल्याला एक शॉर्ट कोड रन करावा लागेल. तो आपल्याला या इथे रन करायला लागतो. पहिले कन्फर्म करायचं की आपलं हेच फोल्डर आहे का. ओके. हे फोल्डर असेल तर देन इट इज एक इनिट नावाची फाईल आहे, ती ओपन करतो. ओके. So it is nothing but a code which having the values of TS, VDC, filter and C filter, which we needs for the MPC. Okay. आपण याला रन करू आता. Run. Okay. So after running of this, okay, we have to just click on the red on the run button of the MATLAB. Okay. वेट करा, इथेच तुम्हाला स्टार्टिंग होऊन जाईल. सेकंड स्टार्ट झाल्यानंतर मॅटलॅबचा सिम्युलिंग स्टार्ट होऊन जाईल रन. %71, 80, 95 done. So the project will run only when you run the init.m program, which available at the same folder of our project. Okay, so the program is so the project is running condition now. So next म्हणजे आपला सोलर ॲरे पण रन झाला, MPPT पण रन झालं. हे रन झालेलं आहे कसं बघणार. सो यू हॅव टू जस्ट क्लिक on this 3 level scope. When we double click on this scope, we have a 3 level waveform. Here you can see, just a minute.
ही 3 लेवल वेव्हफॉर्म आहे. ओके. नॉर्मली काय होतं 3 लेवल पण असतं, 7 लेवल पण, 15 लेवल, 20 लेवल पर्यंत पोहोचलेले. But your project title is 3 level. That's why we generate a 3 level waveform with the help of 12 IGBT. So why 12 IGBT? So 6 IGBT can also develop a 3 level waveform, but we have to make a circuit directly 3 level. हे कसं सांगता येईल? म- आपल्याला हे पण करायचं होतं ते. हे दोन कॅपॅसिटर्स पण ऍड करायचे होते. एमपीसी प्लस एनपीसी करायचं होतं. मग त्यामुळे आपल्याला हे 6 आयजीबीटीज लागले, सॉरी 12 आयजीबीटीज लागले. ओके. बट दिस इज अ डिफॉल्ट 3 लेवल वेव्हफॉर्म. ओके. आता या 3 लेवल वेव्हफॉर्मला आपल्याला एसी मध्ये कन्वर्ट करायचंय. सो व्हॉट इज द व्होल्टेज ऑफ दिस 2 लेवल वेव्हफॉर्म इज इट्स अबाउट 300 वोल्ट. ओके. नेक्स्ट, the THD scope. When we double click, the THD scope will see only one waveform which is single phase AC. ओके. आता इथे एक हॉरिझॉन्टल व्ह्यू आहे, तो क्लिक करायचा म्हणजे प्रॉपर वेव्हफॉर्म शो होईल तुम्हाला. Okay, so this is our single phase AC waveform. We have to calculate the THD values with the help of this single AC supply, single phase AC supply. या AC सप्लायचा यूज करायचा आणि आपल्याला THD फाइंड करायचा आहे. बट THD फाइंड करायचा जर असेल तर त्यासाठी परत आपलं सिम्युलिंक इथे ॲज इट इज आहे. ओके. आणि या डॅशबोर्ड वरती यायचं, इथे THDचं एक THD प्लस TXT कोड दिलेला आहे, यावरती डबल क्लिक करा. ओके. ही फाईल येईल. ओके. हा पूर्ण एक मिनिट, या पूर्ण कोडला कॉपी करा. हा कॉपी केलेला कोड इथे पेस्ट करा. and we have to just put a enter button, so we'll get the THD value. Okay. So in this way we can calculate the THD value. Here you can see 20.79. त्या दिवशी मी तुम्हाला जो प्रोजेक्ट दिला त्याच्यामध्ये व्हॅल्यू कदाचित वेगळी असेल, प्रोग्राम मध्ये कुठेतरी काहीतरी एरर आला असेल. बट द व्हॅल्यू ऑफ THD ऑलवेज नीड लोअर व्हॅल्यू, कमी व्हॅल्यू पाहिजे त्याची. तुम्ही पण ट्राय करा, नाही आली तर मला सांगा, मी हा कोड तुम्हाला चेक करून देतो परत. ओके. नेक्स्ट, we have to see the three phase waveform voltage. This is our three phase AC supply. The voltage level is almost 230 volt. Okay. ही थ्री फेजची वेव्हफॉर्म अशी बघता येईल. सेकंड वेव्हफॉर्म तुमची करंटची, हा IBC दिसती ना, ती करंटची लेवल जवळपास 2 एम्पियर 3 एम्पियरच्या, 3-2.5 एम्पियरच्या दरम्यान असेल. 2.5 एम्पियरच्या दरम्यानचीच आहे याची लेवल. आपण रेझिस्टन्सची व्हॅल्यू जर वाढवली, इंडक्टन्सच्या व्हॅल्यू जर चेंज केला तर ह्या व्हॅल्यूज पण चेंज होतील. शक्यतो रेझिस्टन्सच्या व्हॅल्यूज चेंज केला तर ह्या व्हॅल्यूज चेंज होतील. Load, so current is depending upon the load. If we change the load, then the value of current will also changes. Okay. Next, what about MPC? MPC is nothing but it is act as a controller circuit, just like a microcontroller circuit. It is a let's assume it is a microcontroller program. So it is nothing but a code inside in the MPC. So this is the model predictive control code. Okay. सो ज्यावेळेस पण तुम्ही हा कोड ओपन कराल, त्यातला हा जो डमी सेक्शन आहे, डमी सिलेक्शन नाव आहे, ते डिलीट करून टाका. ओके. रिमेनिंग इज एव्हरीथिंग इज ऑल ओके. याच्यामध्ये दुसरं काही एक्स्ट्रा काहीच नाही असं. ओके. याच्या इनपुट साईडला VCI फिल्टर, V रेफरन्स, VDC, TS,
सी फिल्टर आणि एल फिल्टर दिलेले आहे. ओके. हा जो रेफरन्स व्होल्टेज येतो ह्या साईडने येतोय. बाकीच्या व्हॅल्यूज आपण कन्सिडर केलेल्या आहे. ही व्ही ची व्हॅल्यू ह्या साईडने येते आणि आय एफ के ची व्हॅल्यू इथून येते. ओके. सो व्ही सी इज नथिंग बट व्ही सी इज नथिंग बट एक मिनिट. थ्री फेज एसी वेवफॉर्म. व्ही सी इज नथिंग बट अ थ्री फेज एसी वेवफॉर्म. ऍक्टिव्ह पॉवर ओनली. ऍक्टिव्ह अँड रिएक्टिव्ह पॉवरचं कॉम्बिनेशन इथे येतं. सिमिलरली फॉर द करंट. ओके. एल सी फिल्टरचं आउटपुट आय आय एफ के. ओके. त्याच्यात अजून इतर वेगळं काहीच नाही सांगणार का, बट मी याची डिटेल्ड थेअरी अनालिसिस तुम्हाला परत एकदा देऊन टाकतो. तुम्ही तो एकदा स्टडी करून घ्या फक्त. ओके. परत एकदा हा सोलार ॲरे आहे, हे MPPT 3 लेवलपासून स्टार्ट करा. आपला प्रोजेक्ट इथून स्टार्ट होत आहे. देन THD स्कोप शो करा. यू हॅव टू शो द सिंगल फेज एसी वेवफॉर्म, देन थ्री फेज एसी वेवफॉर्म. बट ज्यावेळेस पण THD कॅल्क्युलेशन असेल, ते कॅल्क्युलेशन आपल्याला सिंगल फेज एसी वेवफॉर्म वरूनच करावं लागतं. रिमेनिंग ओके. So in the case in inside the MPPT we have IGBT here. It 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 is also having a MOSFET also. तिथे MOSFET पण येऊ शकतो, IGBT पण येऊ शकतो. हा डायोड आहे. हा series RLC हे इट इज नथिंग बट अ बूस्ट कन्व्हर्टर. ओके. नॉर्मली MPPT जर सर्च केलं आपण, MPPT सर्किट, MPPTचं सर्किट जर बघितलं, बूस्ट बूस्ट कन्व्हर्टर सर्किट बघा किंवा हे इन जनरल कुठलं पण बघा, तर ते सर्किट हाच पार्ट रिप्रेझेंट करतो. ओके. बूस्ट. See, here you can see. This is the inductor, diode, MOSFET, capacitor 1, capacitor. We not added a capacitor for input side, but we have added at output side with load. So every time understand, ज्यावेळेस पण आपल्याला गेट सिग्नल द्यायचा असतो, तर गेट सिग्नलला सिग्नल जनरेटर्स वगैरे असतात, बट वी यूज हिअर कोड अगेन लाईक अ मायक्रो कंट्रोलर सर्किट. जो इथून आपण प्रोव्हाइड करतोय गेटला, तर तो गेटच्या हिशोबाने आपला आउटपुट प्रोव्हाइड करतोय. ओके. हा पार्ट आहे. याच्या व्यतिरिक्त काय असेल तर मला सांगा, मी एक्सप्लेन करतो.